फुटबॉल चाहत्यांनो, सध्या सगळीकडे फिफा वर्ल्ड कप 2026च्या चर्चा आहेत. पण यंदाचं वर्ल्ड कप केवळ मैदानावरील खेळापुरता मर्यादित नाही. हा इतिहासामधील सर्वात हायटेक आणि AI ने सज्ज असलेला वर्ल्ड कप ठरतोय. आज आपण याच तंत्रज्ञानाबद्दल, ज्याने फुटबॉल खेळण्याची, पाहण्याची आणि अनुभवायची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे, याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये जो अधिकृत बॉल वापरला जातोय त्याचं नाव आहे ॲडिडास ट्रॉयंडा. हा साधा चेंडू नाहीये बरं का, तर याच्यात 13 ग्रॅमचा एक डिजिटल ब्रेन बसवण्यात आलाय. या बॉलच्या 2 अत्यंत शक्तिशाली सेन्सर्स आहेत. पहिला आहे अल्ट्रा वाईड बँड सेन्सर, जो बॉल मैदानावर नक्की कुठे आहे याचं अचूक लोकेशन सांगतो. आणि दुसरा आहे इनर्शियल मॅनेजमेंट युनिट सेन्सर, जो बॉलला लागलेला प्रत्येक किक किंवा स्पर्श अचूक टिपतो. हे सेन्सर सेकंदाला 500 वेळा डेटा ट्रान्समिट करतात. म्हणजेच जेव्हा एखादा खेळाडू बॉलला स्पर्श करतो तेव्हा मायक्रो सेकंदाच्या आत तो डेटा रेफरी आणि व्हिडिओ असिस्टंट रेफरी रूमकडे पोहोचवतो. यामुळे फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी समस्या म्हणजे घोस्ट गोल, जेव्हा बॉल गोल लाईन ओलांडून आत जातो आणि डिफेंडर तो लगेच बाहेर काढतो. अनेकदा मानवी डोळ्यांना किंवा कॅमेऱ्यालाही तो क्षण टिपता येत नव्हता. ॲडिडास ट्रॉयंडाला हाताशी घेऊन फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात जटिल आणि डोकेदुखी ठरणाऱ्या ऑफ साईडच्या समस्येवर देखील तोडगा काढण्यासाठी स्टेडियमच्या छताखाली 12 विशेष ट्रॅकिंग कॅमेरे बसवले. हे कॅमेरे केवळ बॉलवर लक्ष ठेवत नाही, तर प्रत्येक खेळाडूच्या शरीराचे 29 वेगवेगळे पॉइंट्स म्हणजे लिम्ब पॉइंट्स ट्रॅक करतात. यामध्ये खेळाडूचे हात, पाय, गुडघे आणि खांदे, जे ऑफसाईड ठरवण्यासाठी महत्वाचे मानले जातात, त्यांचा समावेश होतो. हे कॅमेरे सेकंदाला 50 वेळा खेळाडूंच्या हालचालींचा संपूर्ण 3D नकाशा तयार करत असतात. निर्णय झाल्यानंतर लगेचच स्टेडियम मधील मोठ्या स्क्रीनवर आणि टीव्हीवर प्रेक्षकांसाठी एक 3D अॅनिमेशन प्ले केलं जातं, ज्यामध्ये खेळाडूचा कोणता अवयव ऑफसाईड रेषेच्या पुढे होता हे स्पष्ट दिसतंय. यामुळे रेफरीच्या निर्णयावर कोणालाही शंका घेता येत नाही. इतकंच नाही, तर खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी रेफरी व्ह्यू तंत्रज्ञान आणलं गेलं आहे. रेफरी त्यांच्या शरीरावर जे बॉडी कॅमेरे लावतात त्याचे फुटेज पळताना खूप हलते, पण AIच्या साह्याने ही इमेज स्टॅबिलायझेशन करून 50% पेक्षा जास्त स्थिरता आणली गेली आहे. त्यामुळे रेफरींना नक्की काय दिसले हे आपण घर बसल्या स्पष्टपणे पाहू शकू. तसेच प्रत्येक स्टेडियमचा एक डिजिटल ट्विन म्हणजे व्हर्च्युअल मॅप तयार करण्यात आलाय, ज्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणं सोपं झालंय आणि प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये सर्वात कमी गर्दी असलेल्या रांगेचा रस्ताही दाखवता येतोय. फिफा आणि लेनिओ यांनी मिळून फुटबॉल AI प्रो हे जेनेरेटिव्ह AI प्लॅटफॉर्म तयार केले आहे. पूर्वी श्रीमंत देशांकडे मोठ्या अॅनालिटिक्स टीम्स असायच्या, ज्यामुळे त्यांना खेळ समजून घेणं सोपं जायचं. पण आता फिफाने सहभागी होणाऱ्या सर्व 48 देशांना हे AI टूल मोफत दिलंय. याद्वारे प्रत्येक संघाला सामन्याआधी आणि सामन्यानंतर रणनीती आखण्यासाठी, खेळाडूंच्या हालचाली समजून घेण्यासाठी सारखाच डेटा आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध झाली आहे. यामुळे नक्कीच मॅच मध्ये अधिकच रंगत चढेल. आजची तरुण पिढी म्हणजे जेनझी केवळ टीव्हीवर मॅच पाहत नाहीये, तर ती आभासी जगातही खेळते. 5 जून ते 21 जुलै 2026 या काळात फिफा वर्ल्ड कप थेट रॉब्लॉक्स या गेमिंग प्लॅटफॉर्मवर खेळता येतोय. फिफा सुपर सॉकर या हब मध्ये 48 देशांचे संघ, भव्य स्टेडियम आणि लाईव्ह स्कोअर अपडेट्स उपलब्ध आहेत. गेल्या काही महिन्यात तरुणांनी 4 कोटींपेक्षा जास्त डिजिटल जर्सी खरेदी केल्यात. आणि यावेळेस फुटबॉल वर्ल्ड कप फक्त पाहायचाच नाही, तर प्रत्यक्षात खेळता पण येऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर फिफा 2026 हा फुटबॉल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे आणि यात AI ने ही ऑफिशियल एंट्री केली आहे. मंडळी, या वर्षीच्या फिफा 2026 मधील कोणतं तंत्रज्ञान तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा सकलम.